नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे नागपूर महानगरपालिका अंतर्गत जे आहे पदभरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये गट क संवर्गातील रिक्त पदे त्यांना भरायची आहेत. यासाठी मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठीचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक 26 डिसेंबर 2024 पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 राहणार आहे. यासाठी जे आहे तुम्हाला nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरती जे आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि हॉल तिकीटची उपलब्ध करण्याची जी काही लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली जाईल, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. चला मित्रांनो, जाणून घेऊया या पदभरती संदर्भात अधिक अशी माहिती. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या रिक्त पदाच्या एकूण 36 रिक्त जागा आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युतच्या 3 जागा आहे. नर्स परिचारिका GNM यासाठी 52 जागा आहे. वृक्ष अधिकारीच्या 4 जागा आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या 150 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 245 रिक्त जागांची त्यांना भरती करायची आहे. यामध्ये पदनिहाय जे आहे वेगवेगळं वेतनमान त्यांनी दिलेलं आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि विद्युतसाठी 38,600 ते 1,22,800 इतकं वेतनमान राहील. नर्स परिचारिका तसेच वृक्ष अधिकारी यांच्यासाठी 35,400 ते 1,12,400 इतकं वेतनमान राहील. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 25,500 ते 81,100 इतकं वेतनमान दिलं जाईल. यामध्ये नागपूर महानगरपालिका सेवानिहाय भरतीसाठी जे आहे रिक्त पदांचा तपशील त्यांनी खाली दिलेला आहे. यामध्ये जे आहे प्रवर्गनिहाय योग्य प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे आहे अनुशेष भरण्यासाठीची जी काही पदे आहे ही त्यांनी यामध्ये दिलेली आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिका गट क संवर्गातील ही पदे आहे मित्रांनो. यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी 36 जागा आहेत. त्यानुसार तुम्ही येथे जात प्रवर्गनिहाय जे आहे जागांचा तपशील यामध्ये बघू शकता. यामध्ये काही पदे जे दिव्यांगासाठी सुद्धा राखीव ठेवलेले आहे. तर तुम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार यामध्ये तपशील बघूनच यासाठी अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारे जे आहे वेगवेगळ्या पदाचा जो आहे तपशील त्यांनी यामध्ये दिलेला आहे. यानंतर आता आपण शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये दिलेलं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी जर बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे. यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी जर बघितलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमची डिग्री जी आहे कंप्लीट असली पाहिजे किंवा ऑरमध्ये दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स शाखेची जी पदवी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जरी झालं असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यानंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा कंप्लीट असला पाहिजे. यानंतरचं पद आहे नर्स परिचारिका GNM. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराने इयत्ता 12वी नंतर GNMचा कोर्स जो आहे कंप्लीट केलेला असला पाहिजे. तसेच नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. यानंतरचं पद आहे वृक्ष अधिकारी. यासाठी BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी यामध्ये त्यांनी मागितलेली आहे किंवा वनस्पतीशास्त्रातील जे काही पदवी असेल ती तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे. यासाठी अनुभवासाठी जर बघितलं तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उद्यान विकास, देखभाल, वृक्ष संवर्धन व रोपवाटिका व्यवस्थापन इत्यादी कामाचा जर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. अनुभव येथे कंपल्सरी नाही आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यानंतर जे आहे आणखी तपशील दिलेला आहे, जसे की महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग यासाठी सुद्धा समांतर आरक्षण त्यांनी ठरवून दिलेल्यानुसार जे आहे यामध्ये पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे. जे नॉन क्रिमिनल आहे किंवा EWS सर्टिफिकेट आहे किंवा SCBC सर्टिफिकेट असेल तर ते जे आहे लास्ट डेटला व्हॅलिड असलं पाहिजे. म्हणजे त्या तारखेमध्ये जे काही लास्ट डेट आहे 15 जानेवारी 2025 तर त्या तारखेला सुद्धा ते व्हॅलिड असलं पाहिजे. त्याआधी जर व्हॅलिडिटी एंड होत असेल तर तुम्ही नवीन काढून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आहे आणखी डिटेल्स दिलेली आहे मित्रांनो, तर त्याबद्दलसुद्धा माहिती आपण जाणून घेऊया. तर नोटिफिकेशनला खाली जाऊया मित्रांनो. येथे आरक्षण न्याय जे आहे माहिती दिलेली आहे. वयोमर्यादेविषयी माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये जे आहे यामध्ये जी वयोमर्यादा आहे ही शेवटच्या दिनांकाच्या दिवशी जे आहे कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे. त्यानुसार तुमचं वय हे खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे.
त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे आणि जे आहे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसाठी वयोमर्यादा 45 वर्षा इतकी दिलेली आहे. आता वयोमर्यादा जी आहे ही तुमची 15 जानेवारी 2025 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे. यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की संगणक हाताळणीबाबतचं ज्ञान. तर मित्रांनो, तुम्ही जे आहे संगणक रिलेटेड एखादा कोर्स केलेला असला पाहिजे किंवा तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट शिकले असले पाहिजे 10वीमध्ये, किंवा जर समजा तुम्हाला संगणक हाताळणीबाबतचं ज्ञान असेल आणि सर्टिफिकेट नसेल तर ते सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉबला जॉईन व्हाल त्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये ते तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे निवड प्रक्रियामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुमची ऑनलाईन पद्धतीने जे आहे एक्झाम घेतली जाईल आणि त्या आधारे तुमची मेरिटच्या बेसिसवरती यामध्ये निवड केली जाईल. नियुक्तीच्या पात्रतेसाठी उमेदवारांना चाचणी परीक्षेमध्ये किमान 50% गुण मिळवणे आवश्यक राहील. आता 200 मार्क्सचे पेपर आहेत तर त्यापैकी 45% गुण तुम्हाला घेणे गरजेचं राहील. तर अशा प्रकारे एकूण 90 गुण तुम्हाला कमीत कमी मिळालेले पाहिजे अशा प्रकारे राहील. तर यामध्ये जे आहे 2 तासाचा परीक्षेचा कालावधी राहील. यानंतर आणखीसुद्धा बेसिक डिटेल्स त्यांनी यामध्ये दिलेले आहे, ज्यामध्ये जे आहे मित्रांनो समजा आपण कनिष्ठ अभियंतासाठी अर्ज करत असाल तर मराठी, इंग्रजी, त्यानंतर बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान या संदर्भाचे 15 प्रश्न विचारले जातील आणि तांत्रिक प्रश्न 40 विचारले जातील. ते 40 प्रश्नाला 80 गुण राहतील आणि बाकी नॉन टेक्निकलसाठी 60 प्रश्नांना 120 गुण अशा प्रकारे 200 गुणांची पेपर तुमचा घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी जे आहे तांत्रिक प्रश्न हे 40 प्रश्न विचारले जातील आणि त्यांना 80 गुण दिले जातील अशा प्रकारे दिलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठीचं ऑनलाईन चालानसुद्धा तुम्हाला भरावं लागेल. आता अर्जाची फी जी आहे ती खाली त्यांनी दिलेली आहे, तर आपण खाली जाऊया नोटिफिकेशनला. यामध्ये परीक्षा केंद्र निवडीबाबत त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जे काही ऑनलाईन फॉर्ममध्ये परीक्षा केंद्र निवडाल तर त्यामध्ये तुम्हाला 3 पसंतीक्रम देता येईल आणि त्यानुसार जे आहेत तुम्हाला परीक्षा केंद्र पुढे दिले जातील. आता यामध्ये अर्जाचं शुल्क जर बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्याला आपण EWS म्हणतो आणि अनाथ अशा सर्व प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. फक्त खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि माजी सैनिक उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागू राहणार नाही. अशा प्रकारे जे आहे मित्रांनो यासाठी ही जाहिरात होती. जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जे आहे ऑनलाईन अर्ज चालू झाल्यानंतर येथे अप्लाय करू शकाल. येथे पॉईंट नंबर 28.1 मध्ये त्यांनी हेल्प डेस्क नंबरसुद्धा दिलेला आहे, तर त्यावरती सुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही अडचण आली तर. तर मित्रांनो अशा प्रकारे जाहिरात होती नागपूर महानगरपालिका अंतर्गत 245 जागांची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.